माझ्या बंधूंनो, तुम्ही जे आहात, मला वाटत असेल थोडंसं पाप करण्यात किती मजा येते, बरोबर, त्याची तुम्हाला बरीही वाटेल. कारण सैतानाला ते प्रलोभन कसे सजून सादर करायचे ते बरोबर ठाऊक असते. पण त्या सर्वांच्या आतमध्ये विष दडलेले असते, बरोबर. आणि माणूस ते भरल्या तोंडाने खातो. ते विष त्यांचा नाश करील. ते एक आध्यात्मिक विष आहे. पापाबद्दल बायबल काय म्हणते ते पहा. रोमकराचे पत्र 6:23. कारण पापाचे वेतन हे मरण आहे. आणि सैतान तुमच्याशी काहीच लपवणार नाही. तो नक्की तुम्हाला मृत्यूच्या दारी पोहोचवणार. बंधूंनो, तो कर्णबधीर आहे. पण देवाचे कृपादान काय? मरण्याचा विचार सोडून द्या. या आपण देवाच्या मोफत दानाला घट्ट धरून ठेवूया, जे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. देवाविरुद्ध बंडखोरी करत राहणे योग्य नाही. तुम्ही स्वतःला मंडळीपासून दूर ठेवले आहे. तुम्ही प्रभू भोजन केले थांबवले आहे. हे चुकीचे आहे. तुम्ही अशी व्यक्ती असली पाहिजे जे प्रभूच्या कुशीत धावून येतील त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि तो तुमचा उपयोग करीन आणि तुम्हाला आशीर्वाद बनवेल. चला तर प्रार्थना करूया. हे पित्या, आम्ही प्रार्थना करतो, आवर्जून हाक मारतो आणि मध्यस्थी करतो. तू केलेल्या सर्व गोष्टीसाठी तुझे खूप खूप आभार. या जीवनातील सर्व दुष्टाईला मी आज्ञा करतो की ते निघून जाणार. आत्ताच्या आता निघून जा. तू इथे राहू शकत नाही. पुन्हा कधीच येऊ नको. प्रभू येशूच्या नावात. आता मला विश्वास आहे विजय तुमचाच आहे. जेव्हा ख्रिस्त तुमच्या नावात असेल, तुमचा प्रवास नेहमी उत्तम राहील. देव तुम्हाला आशीर्वादित करो.